हॅलो, मी डॉक्टर प्रवीण वायकोळे. मी लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे न्यूरोसर्जन म्हणून गेली 8 वर्षे कार्यरत आहे. आज नॅशनल इपिलेप्सी डेबद्दल मी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे जे औषधं, म्हणजे इपिलेप्सीमध्ये जी औषधं वापरली जातात त्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये साशंकता असते की किती औषधं घ्यायची, किती दिवस घ्यायची. तर यामध्ये एकच गोष्ट सांगू शकतो की काही लोकांना 1 टॅबलेट चालू असते, 2 टॅबलेट चालू असतात, काही लोकांना 3-3 टॅबलेट चालू असतात. पण काही लोक फक्त आळसापोटी किंवा त्याच्याबद्दलच्या गैरसमजामुळं ती औषधं वेळेअभावीच किंवा वेळेच्या आधीच बंद करतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. तर अशा गोष्टीमुळे पेशंटला अचानक मोठी फिट येण्याची शक्यता असते. कारण जे डोसेजेस डॉक्टर देतात त्यामुळं एक पेशंटच्या मेंदूमध्ये, रक्तामध्ये त्याची नियमित मात्रा तयार केली जाते आणि जर ते आपण अचानक बंद केली तर पेशंटला एक मोठी फिट येण्याची शक्यता असते. त्यामुळे माझा ह्या नॅशनल इपिलेप्सी डे निमित्त एक सल्ला राहील की सर्वांनी ज्यांना फिटचा आजार आहे त्यांनी फिटची औषध नियमित घेणं गरजेचे आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं बंद करणं हे त्यांच्यासाठी घातक राहू शकतं. धन्यवाद.